स्कूटरवरून इतका मोठा प्रवास, सफाळ्यापासून थेट त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. हा व्लॉग फक्त रोड ट्रिप नाही, हा श्रद्धेचा प्रवास आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी विनय म्हात्रे स्वागत करते तुमचं मिस्टर म्हात्रे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत. आता इथे आहोत पेट्रोल पंपवर, पण पेट्रोल नाही आहे, पेट्रोल संपलेलं आहे. आणि पुढे आता पारगावला जाऊन आम्ही पेट्रोल टाकणार आहोत. आणि ह्या आपल्या गाड्या, आदित्य आहे आणि सागर आहे. तर इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट नाशिक त्र्यंबकेश्वरला. ॲक्च्युली स्कूटी घेऊन आपण जाणार आहोत. स्कूटी घेऊन जे कोणी जाणार असतील त्यांच्यासाठी हेल्पफुल व्हिडिओ असेल. किती किलोमीटर आपण एक्झॅक्ट किती किलोमीटर जातील आणि किती पेट्रोल लागलं, काय त्रास झाला, हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओतून नक्की सांगतो. आता आपण ट्रिप 0 केलेलं आहे. हे बघा, 6.7 किलोमीटर आपण आता चालवलेली आहे गाडी. तर बघूया, आता निघूया इथून. आता आम्ही जातो पेट्रोल पंपवर. पेट्रोल टाकून नंतर मग तिकडनं प्रवास चालू करणार आहोत. तर मित्रांनो, आपण फिलअप केलेलं आहे. आता इथून आपण जाणार आहोत मनोर मार्गे विक्रमगड, जव्हार आणि त्र्यंबकेश्वर. तर मित्रांनो, तुम्हाला इतकं सांगतो, मनात इच्छा आणि शक्ती असेल ना, तर कुठलाही प्रवास हा सोपा होतो, इझी होतो. आता आपण स्कूटी घेऊन जातो आहे. तर बघूया हा प्रवास कसा होतो आहे. आणि ॲक्च्युली स्कूटी एंटॉर्क जी आहे ती शहरासाठी ओळखली जाते, पण आता आपण लाँग टूरला तिला घेऊन जातो आहे. ती कशी परफॉर्म करते तुम्हाला नक्की समजेल, म्हणून ही व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, एनर्जी फुल आहे. आता वाजलेले आहेत 7:30 आणि 7:30 वाजता आपला प्रवास चालू होतो आहे. एनर्जी एकदम फुल आहे. तर बघूया आपली संध्याकाळपर्यंत एनर्जी कशी राहते. आणि हा प्रवास चालू झालेला आहे. हर हर महादेव. एकदम धुकं सुद्धा पडलेलं आहे. समोर तुम्ही पाहू शकता, धुकं आहे. आणि हा आपला आहे पारगावचा बीच. काय नजारा आहे, काहीच तुम्ही पाहू शकता. हा बघा, तर मित्रांनो, टोटल 65 किलोमीटरची राईड आपली कंप्लीट झालेली आहे. आणि इथे आता आम्ही 5 मिनटं थांबलो होतो. आणि हा असा अचानक भयानक प्लॅन झाला आमचा. काल रात्री 10:30 वाजता आम्ही एकमेकांना कॉल केला की चला जाऊया त्र्यंबकेश्वर. आणि हे दोघे रेडी झाले आणि आता मस्त राईड करतोय. रस्ता एकदम भारी आहे, खूप भारी वाटतं आहे. मध्ये तुम्ही धुकंसुद्धा पाहिलं असेल. एकदम स्मूथ रस्ता आहे, काहीच एवढा त्रास नाही होता. आम्ही आता 65 किलोमीटर आलेलो आहोत, पण त्रास मात्र काहीच नाही होतं. अजून मला तरी वाटते 70 किलोमीटर असेल. तर बघूया, आता आपण जव्हारला एक स्टॉप घेणार आहोत. तिकडे आपण नाश्ता करणार आहोत. तर डायरेक्ट आता तिथे भेटूया. स्कूटरवर लाँग राईड करताना स्पीड नाही, पेशन्स महत्त्वाचा असतो. आणि आता आम्ही 50, 60, 70च्या स्पीडने जातो आहे. खूप मजा येते आहे. एकदम रस्ता एकदम शांत आहे आणि मनही शांत आहे. चला तर महादेवाला भेटायला आपण लवकरात लवकर जाऊया. हर हर महादेव. मित्रांनो, आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. नाश्ता करतो आणि लगेच पुढे जाऊया. शिवनेरी ढाबा, समोर शिवनेरी ढाबा दिसतोय. शिवनेरी ढाबा, तिथे आपण नाश्ता करणार आहोत. आणि आता दोन्ही गाडी काय झालं कसं वाटलं मग आज आपण? अजून आमचे मित्र असते ना तर जाम मजा आली असती खरोखर. पण काय करणार, क्रिकेटच्या नादामुळे काय सर्व वाट लागले, जिंदगी वाट लागली. तुला काय वाटते? मला तर खूपच चांगलं वाटते. असं फिरायला गाडीवर मला खूप मजा येते. आणि बस एवढंच सांगतोय, ज्योतिर्लिंग यात्रा म्हणजे खूप चांगला क्षण आहे तो. दर्शन खूप चांगलंच होणार नक्की. असा अचानक प्लॅन झालाय म्हणजे. जय महाकाल. तर मित्रांनो, आता मी अचानक प्लॅन केला आणि आमचं दर्शनसुद्धा एकदम भारी होईल. तर आता पेटपूजा करतो आणि त्र्यंबकेश्वर. तर गाईज, मी आता खातो मिसल पाव. यांनी घेतला आहे मसाला डोसा. जाम यांना फेवरेट आहे यांचा मसाला डोसा. जाम खुश झालेत. गरम गरम भेटलाय तर जाम खुश झालेत. अरे
तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे. जवळजवळ 140 किलोमीटर आपण राईड केली. 140 किलोमीटर नंतर इथे पोहोचलेलो आहोत आणि 3 ते 3.5 तास लागला आपल्याला इथे पोचायला. आता समोरच मंदिर आहे, दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो कसं दर्शन झालं ते, कसं मंदिर वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो थोडंसं थकवा जाणवत होता, पण आता त्र्यंबकेश्वर आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि ह्या एरियात आल्यानंतर थकवा पूर्ण निघून गेलेला आहे, गायब झालेला आहे. खूप बरं वाटते, फ्रेश वाटते एकदम. मंदिराजवळ आल्यात आणि मंदिराचं समोर पुढे काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन दाखवतोच मंदिर कसं आहे ते. तर मित्रांनो इथे लाईन खूप आहे, जवळजवळ 5 तास जातील आपल्या लाईनमध्ये, इतकी मोठी इथे लाईन आहे. दुसरा ऑप्शन हा आहे 200 रुपये देऊन VIP ने आपण दर्शन घेणार आहोत. बघूया तिथे किती तास लागतील, कारण की इथून आपल्याला पुन्हा 140 किलोमीटर राईड करून पुन्हा आपल्याला घरी जायचं आहे म्हणून. तर आता बघूया कसं दर्शन होते. पुन्हा आम्ही लाईन चेक केली, खूप मोठी लाईन आहे. तर तिथे पुढे जाऊन बघूया आता कसं मॅनेज होते ते. तर मित्रांनो विषय असा आहे, VIP जर का आपण तिकीट घेतलं तरीसुद्धा 5 तास लागणार आहेत. मग आता आम्ही चुपचाप लाईनमध्ये उभे आहोत. तर बघूया ह्या लाईनमधून किती टाईम जाईल, दर्शन होईल की नाही ते सुद्धा नाही माहीत. बघूया तर लाईनमध्ये तर आपण उभे आहोत, बघूया. हे बघा इथे भांडण लागले. तर मित्रांनो तिथे जी लाईन, आम्ही लाईनमध्ये जिथे उभे होतो ती VIP लाईन आहे. त्या लाईनमध्ये सुद्धा 5 तास जातील आणि ही आता मागे आम्ही जाऊन आलो तिथे 8 तास जातील, 8 तास. बघूया आता, डिस्कस करतो काय करायचं ते. पुन्हा आम्ही आलेलो आहोत लाईनमध्ये, ही दुसरी लाईन आहे आणि इथे असं बोलतायत की 6 वाजले तरी नंबर आपलं दर्शन होणार नाही. तरीसुद्धा लाईनमध्ये थांबलेलो आहोत ह्या आशेने की पुढे जाऊन होईल दर्शन, लाईन फास्ट जाईल. बघूया आता किती तास जातील लाईनमध्ये. ही खूप स्ट्रगल केल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत. जवळजवळ 1.5 तास. हे किती तास झालं आपल्याला लाईनमध्ये? 1.5 तास जरा लाईनमध्ये आहेत आणि इथे आलेलो आहोत आणि अजून मला तरी वाटते 1.5 तास मध्ये सुद्धा जाईल. जय. तर मित्रांनो विषय असा आहे की मला वाटतं आपण तिकडनं मध्ये घेतो तिथून डायरेक्ट एंट्री असेल, पण आता जिथे आहे हे बघा मध्ये सुद्धा एवढंच टाईम लागणार आहे आपल्याला. समोर B4 बघू शकतात. असे टोटल 8 आहेत आणि 8 कंप्लीट करायला लागतील तेव्हा आपण हे बघा असं इथे B5, B6, B7, B8 आणि आपण 1 वाजता लाईनमध्ये लागल्यात. आता झाले 3:30 म्हणजे जवळजवळ 3-4 तास झाले आपल्याला लाईनमध्ये. अजून बहुतेक 2 तास जातील लाईनमध्ये. मग टोटल
6 तास गेले आपल्या लाईनमध्ये. तर मित्रांनो, दर्शन आपलं व्यवस्थितरित्या झालेलं आहे. आम्ही जवळजवळ 1 वाजता दर्शन स्टार्ट केलं आणि जवळजवळ टोटल 5.5 तास लागले आपल्याला दर्शन करायला. आता वाजलेले आहेत 6 वाजले आहेत आणि आम्ही निघतो आहे आता. दर्शन व्यवस्थित झालं, थोडीशी गर्दी होती पण ठीक आहे, झालं व्यवस्थित. आम्ही VIP दर्शन नाही घेतलं, नॉर्मल जे लाईन होती त्या लाईननेच आपण दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं. दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं. आता इथून आपल्याला जायचं आहे 140 किलोमीटर सफाळे. नॉनस्टॉप नाही जाणार आहोत, थांबत जाणार आहोत आणि दर्शन व्यवस्थित झालं. वर्षाची सुरुवात ज्योतिर्लिंगाने झाली, खूप बरं वाटते आणि पुढेसुद्धा आपल्याला स्कूटीने ट्रॅव्हल करायचं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आज आपण ज्योतिर्लिंगचं दर्शन केलं? काय वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. आता तर वाटणारच, कारण की देवाच्या दर्शनाला जातोय आपण. खूप त्यात भारी तू वाटलं. अचानक फोन केला मला हां, की आधी आपल्याला ज्योतिर्लिंगाला जायचं आहे, तर जाऊया की नाही. म्हटलं चल जाऊया. त्यात सागर, मी, तू तयार झाले. त्यात आपण बाकीच्या मित्रांना पण फोन केले, हां. बाकीच्यांना पण आम्ही कॉल केला होता पण ते नाही काय आले. आले नाही. रात्री आम्ही जवळजवळ 11:30 वाजता हा प्लॅन केला आणि प्लॅनसुद्धा व्यवस्थित झाला, दर्शनसुद्धा झालं. आता आपण स्कूटर घेऊन बरंच फिरणार आहोत, पण मला सुरुवात ही ज्योतिर्लिंगापासून करायची होती आणि सुरुवात आपली व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असे तुम्हाला स्कूटीवरून व्हिडिओ येणार आहेत. आम्ही स्कूटीवरून मी फिरणार आहे, नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.